हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठी एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नाना निजी हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 10 स्पेस मिशन्स म्हणजे अवकाश मोहिमा यामधील दुसऱ्या भागाकडं जाणार आहोत, की ज्याच्यामध्ये ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट्स म्हणजे उपग्रहांच्या कक्षा अँड स्पेस शटल्स म्हणजे उपग्रह वाहक किंवा ज्याला आपण उपग्रह प्रक्षेपक म्हणूया त्यांचा आपण अभ्यास करणार आहे. तर ते कशा पद्धतीनं काम करतात, या ऑर्बिट्स म्हणजे त्या कक्षा, त्यांची उंची कशी ठरवली जाते, त्यांची गती कशी ठरवली जाते याबद्दलचा विचार आपण यामध्ये करणार आहोत. पाहूयात आपण प्रेझेंटेशन. ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स म्हणजेच कृत्रिम उपग्रहांच्या कक्षा कशा निश्चित करायच्या, त्यांची उंची, त्यांच्या उंचीप्रमाणे त्यांची क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे त्यांचा विशिष्ट वेग किती असला पाहिजे, हे सर्व कसं ठरवायचं असतं ते आता आपण पाहणार आहोत. All artificial satellites do not revolve in similar orbits around the earth. सगळेच्या सगळी उपग्रह काही एका विशिष्ट कक्षेमध्येच नसतात, म्हणजे ते एकच विशिष्ट कक्षेतून फिरत असतात असं नाही आहे. कारण प्रत्येकाची कार्ये वेगळी असतात, प्रत्येकाचं फिरण्याची गती वेगळी असते. प्रत्येकाला काही जिओसिंक्रोनस असतात की जे भूस्थिर पद्धतीनं काम करतात, काही भूस्थिर पद्धतीनं काम न करता ध्रुवीय प्रदेशामध्ये फिरत राहणार आहेत. या सर्वांची वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला विचार करावे लागतात, त्यांच्या गतींचा विचार करावा लागतो आणि म्हणून त्या प्रत्येकाच्या कक्षा वेगवेगळ्या ठेवाव्या लागतात. आणि त्या कक्षा आता कशा ठरवायच्या, त्यांची हाईट कशी ठरवायची, त्यांच्या गती कशी ठरवायची हे आता आपण पाहूया. The functions of the satellite decide the height of the satellite's orbit from the Earth's surface. आणि त्यामुळं पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची त्या सॅटेलाइटची, एखाद्या उपग्रहाची उंची किती असणार हे आपण ठरवायचं असतं. The nature of the orbit म्हणजे तो सर्क्युलर असेल की इलिप्टिकल असेल याचा विचार करावा लागेल. सर्क्युलर म्हणजे पूर्ण बरोबर वर्तुळाकार कक्षा असेल अशी, आणि इलिप्टिकल म्हणजे लंबवर्तुळाकार कक्षा असेल अशा त्या कोणत्या पद्धतीनं ते ठरवायचं आहे हेही आपल्याला विचारात घ्यावं लागेल. अँड वेदर दी ऑर्बिट शॅल बी पॅरलल टू इक्वेटर ऑर मेकिंग सम अँगल विथ इट म्हणजे विषुववृत्त जो असतो पृथ्वीभोवती त्या विषुववृत्ताला समांतर असणार की विषुववृत्ताशी काही अँगल करून तो फिरत राहणार आहे, या सर्व गोष्टींचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. टू पुट दी सॅटेलाइट in its proper orbit at specific height above the Earth's surface, the satellite is taken to that height using a satellite launcher. एका विशिष्ट उंचीपर्यंत त्या एखाद्या सॅटेलाइटला, त्या उपग्रहाला घेऊन जाण्यासाठी एक विशिष्ट वाहक वापरावा लागतो, ज्याला आपण सॅटेलाइट लॉन्चर असं म्हणतो, म्हणजे उपग्रह प्रक्षेपक असं आपण म्हणतो. आता हे उपग्रह प्रक्षेपक कसे असतात ते आपण पुढे पाहणार आहोत. दिस सॅटेलाइट इज गिवन ए स्पेसिफिक वेलॉसिटी नोन ॲज दी क्रिटिकल वेलॉसिटी, ज्याला विशिष्ट वेग असं सुद्धा आपण म्हणूया. तर ती विशिष्ट गती त्याला द्यावी लागते. कोणत्या दिशेमध्ये? इन ए टेंजेन्शियल डिरेक्शन टू दी ऑर्बिट. त्याची जी काही कक्षा असेल त्या कक्षेच्या स्पर्शिकेच्या दिशेमध्ये त्याला विशिष्ट गती आपल्याला द्यायला लागते. टँजंटच्या दिशेमध्ये म्हणजे काय? तर समजा ही पृथ्वी आहे, पृथ्वीभोवतीची त्या उपग्रहाची ही कक्षा आहे, त्या उपग्रहाच्या कक्षेचा हा वर्तुळाकार मार्ग आहे. तर या वर्तुळाकार मार्गाच्या एका या विशिष्ट ठिकाणी समजा हे उपग्रह नेऊन पोहोचवलेलं आहे, तर त्या कक्षेला स्पर्शिकेच्या दिशेमध्ये गती द्यायची आहे. आणि त्या स्पर्शिकेच्या दिशेमध्ये दिलेल्या गतीमुळं आता गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला खाली खेचत असते आणि या विशिष्ट गतीमुळं, विशिष्ट वेगामुळं तो उपग्रह पुढं जात असतो आणि मग तो बरोबर वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत राहतो. अशा पद्धतीनं त्याच्या स्पर्शिकेच्या दिशेमध्ये त्याला गती आपल्याला द्यावी लागत असते. दिस सॅटेलाइट
then starts revolving around the earth, and the formula for velocity, that is critical velocity, can be derived as follows. आता ह्या क्रिटिकल वेलॉसिटी किंवा जो विशिष्ट वेग आहे त्या विशिष्ट वेगाचं मूल्य आता पुढील प्रमाणे ठरवायचं असतं. कसं ते आता आपण पाहूया. इफ ए सॅटेलाइट ऑफ मास एम इतक्या वस्तुमानाचं एक सॅटेलाइट आहे म्हणजे एक उपग्रह आहे, इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ इन अन ऑर्बिट ऑफ हाइट h with speed vc, that is critical velocity, then as seen in the chapter number 1, that is gravitation, a centripetal force mv square divided by r will act on it. म्हणजे समजा या वर्तुळाकार गतीमध्ये एखादी वस्तू गतिमान असेल आणि पृथ्वी या जर या बाजूला असेल तर ही पृथ्वी त्या उपग्रहाला आपल्याकडं आपल्या केंद्राच्या दिशेनं खेचत असते, ज्याला केंद्राच्या दिशेनं खेचणारं बल, दॅट मीन्स द फोर्स विच इज ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर इज नोन ॲज सेंट्रिपेटल फोर्स, ज्याला मराठीमध्ये आपण अभिकेंद्री बल असं म्हणूया. असं अभिकेंद्री बल त्या ठिकाणी काम करत असणार आहे. आणि त्या अभिकेंद्री बलाचं सूत्र कसं असतं हे गुरुत्वाकर्षण या पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. आणि त्याचं सूत्र आहे mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. आता तो जो v आहे तो या ठिकाणी vc आपण घेतलेला आहे कारण तो विशिष्ट वेग आहे, क्रिटिकल वेलॉसिटी आहे. म्हणून आता तेच सूत्र इथं बदलतं, दॅट सेंट्रिपिटल फोर्स F इज इक्वल टू mvc स्क्वेअर डिवायडेड बाय r असं असणार आहे. हिअर r इज द ऑर्बिटल रेडियस ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. एकूण r जो आहे हे अंतर पृथ्वीच्या केंद्रापासून त्या सॅटेलाइटची जी उंची आहे तिथपर्यंतचं अंतर आहे. ओके, याच्यामध्ये रेडियस ऑफ द अर्थ प्लस हाईट ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ ह्या दोन्हींची बेरीज असणार आहे. आता आपण पुढे पाहूया. Now see here, this centripetal force is provided by the gravity of the earth. आता सेंट्रिपेटल फोर्स एखाद्या त्या सॅटेलाइटवर किती प्रयुक्त होणार हे कशावर ठरणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. पृथ्वीचं जे गुरुत्वीय बल असेल ते गुरुत्वीय बलावर ते ठरणार आहे. Therefore, now the centripetal force is equal to gravitational force between the earth and the satellite. म्हणजे पृथ्वीनं एखाद्या वस्तूवर गुरुत्वाकर्षण बल किती देणार आहे ते म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स किती असणार आहे त्याचं सूत्र आपल्याकडे आहे mvc स्क्वेअर डिवायडेड बाय r. ओके, हे आपण मागील स्लाइडमध्ये पाहिलेलं आहे. इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द सॅटेलाइट. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढण्याचं सूत्र काय? gmm डिवायडेड बाय r स्क्वेअर. व्हॉट इज g? G is the universal gravitational constant, G, into mass of the earth, into mass of the satellite, divided by distance between the centers of the masses, that means small r. Now this small r is nothing but the capital R plus h. This capital R will be the radius of the earth and h will be the height of the satellite from the surface of the earth. Therefore, r is equal to r plus h. Now r plus h bracket raised to 2 is put here. Okay. आता मित्रांनो या ठिकाणी आपण थोडंसं पाहूया की या सूत्रामध्ये g ची किंमत आपण घ्यायची आहे. व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज इक्वल टू 6.67 इंटू 10 रेज टू -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम रेज टू 2. इतकी ती व्हॅल्यू असणार आहे. मास ऑफ द अर्थ विल बी गिवन लाईक 6 into 10 raised to 24 kilograms. Radius of the earth will be 6.4 into 10 raised to 6 meters. That means it is equal to 6,400 kilometers. Now h will be the height of the satellite above the earth's surface and r plus h is equal to radius of the orbit of the satellite. म्हणजे मग त्या केंद्रापासून r
म्हणजे कॅपिटल आर पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत आणि तिथून एच इतकं अंतर म्हणजे आर प्लस एच इतकं अंतर हा त्याचा रेडियस असेल. ओके. आता मित्रांनो लक्षात घ्या इकडं mvc² डिवायडेड बाय आर प्लस एच इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर प्लस एच रेज टू 2. मित्रांनो समीकरणाच्या डाव्या बाजूला असलेला एम आणि समीकरणाच्या उजव्या बाजूला असलेला एम हे दोन्ही कॅन्सल होतील. त्याचबरोबर समीकरणाच्या डाव्या बाजूला छेदामध्ये असलेला आर प्लस एच आणि समीकरणाच्या उजव्या बाजूला छेदामध्ये असलेला आर प्लस एच रेज टू 2 या दोन्हींमध्ये आर प्लस एच कॅन्सल होईल आणि इथं समीकरणाच्या उजव्या बाजूला फक्त आर प्लस एच शिल्लक राहील. म्हणजे मग आता शिल्लक काय राहतं, इथं एमचा लोप झाला, आर प्लस एचचा लोप झाला, शिल्लक राहिलं vc² इज इक्वल टू जी एम दॅट इज जी इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय आर प्लस एच. एवढ्या गोष्टी शिल्लक राहिल्या. मग आता आपल्याला व्हीसीची किंमत काढायची आहे. देअरफॉर नाव व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी व्हीसी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी एम डिवायडेड बाय आर प्लस एच. या सूत्रामध्ये आपण जर किमती घातल्या तर एखाद्या विशिष्ट उंचीवर एखाद्या सॅटेलाइटची गती किती असायला पाहिजे, तिचा वेग किती असायला पाहिजे हे आपण गणितानं ठरवू शकतो. इट कॅन बी सीन दॅट द क्रिटिकल वेलॉसिटी डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ द सॅटेलाइट. क्रिटिकल वेलॉसिटी किती असायला पाहिजे हे ठरवण्यासाठी त्या सॅटेलाइटचं वस्तुमान किती असायला पाहिजे याच्याबद्दल विचार करायची अजिबात आवश्यकता नाही. As the height of the satellite's orbit from Earth's surface increases, the critical velocity decreases. जशी हाईट वाढत जाईल म्हणजे ह्या छेदाची किंमत जशी वाढेल तशी छेदाची किंमत वाढली की एकूणच या रेशो जो आहे हे जे गुणोत्तर आहे या गुणोत्तराची किंमत कमी होईल, त्याचं वर्गमूळ आपण काढणार आहोत. तर त्यामुळं उंची वाढली तर क्रिटिकल वेलॉसिटीची व्हॅल्यू कमी 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 होत जाणार आहे. Depending on the height of the satellite's orbit above the Earth's surface, the satellite orbits are classified as below. तर आता हे किती उंचीवर सॅटेलाइट ठेवायचं आहे त्या उंचीवर आधारित आपण सॅटेलाइट ऑर्बिट्सचं क्लासिफिकेशन करतो म्हणजे त्याचं वर्गीकरण करतो. ते कसं ते आता आपण पाहूया. हाय अर्थ ऑर्बिट्स दॅट मीन्स दे आर विथ द हाईट फ्रॉम द अर्थ सरफेस more than 35,780 किलोमीटर्स. यापेक्षा जास्त ज्यांची हाईट असेल 35,780 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर जर सॅटेलाइट असेल तर त्याला हाय अर्थ ऑर्बिट्स असं म्हणतात. इफ द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट अबव द अर्थ सरफेस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35,780 किलोमीटर्स, द ऑर्बिट इज कॉल्ड ॲज हाय अर्थ ऑर्बिट. As we will see in the next solved example, a satellite revolving in an orbit 35,780 kilometers above the Earth's surface will take around 24 hours to complete one revolution. तर त्याची एक फेरी पूर्ण करायला किती वेळ घेणार आहे ते 24 तास घेणार आहे. We know that the Earth also takes almost 24 hours for one revolution. आणि पृथ्वी स्वतःभोवतीचं एक परिवलन पूर्ण करण्यासाठी सुद्धा 24 तास इतका कालावधीच घेते. त्यामुळं जर इतक्याच वेगानं जर ते एक सॅटेलाइट एक परिभ्रमण जर पूर्ण करत असेल तर इट विल ॲपियर ॲज ए जिओस्टेशनरी ऑर जिओसिंक्रोनस सॅटेलाइट. भूस्थिर उपग्रह म्हणून हा काम करणार आहे. If the satellite is revolving in an orbit parallel to the equator, the time of revolution for the Earth around itself and that for the satellite to revolve around the Earth being the same, the satellite will appear to be stationary with respect to the Earth. तर या ठिकाणी हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या संदर्भानं स्टेशनरी भासणार आहे, स्थिर भासणार आहे आणि म्हणूनच त्याला आपण भूस्थिर उपग्रह म्हणूया. फॉर ए पॅसेंजर इन वन व्हेकल, अनदर व्हेकल मूव्हिंग पॅरलल टू हिम विथ इक्वल वेलोसिटी
ॲपियर्स टू बी स्टेशनरी. एखाद्या गाडीमध्ये बसलेली जी व्यक्ती आहे, जे पॅसेंजर आहे, ती त्या गाडीतून चाललेली आहे आणि त्या गाडीला समांतर जाणारी दुसरी एक गाडी समजा शेजारून चाललेली आहे. दोन्हीही गाड्यांचा स्पीड एकसारखाच झाला तर दुसऱ्या गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीला पहिल्या गाडीमधील बसलेली व्यक्ती स्टेशनरी भासते, म्हणजे स्थिर असेल असं वाटतं, कारण दोन्हींची गती एकसारखी आहे. This is what happens here also, and these satellites are therefore called as geosynchronous satellites. त्याला आपण भूस्थिर उपग्रह असं म्हणतो. Since these satellites are stationary with reference to the earth, they can observe a specific portion of the earth continuously. आणि ते मग पृथ्वीचा एक विशिष्ट भूभाग कंटिन्युअस पाहत राहतात किंवा त्याच्यावर ते नजर ठेवू शकतात. Therefore, they are used in applications like meteorology and for carrying signals for telephone, television, radio, etc. म्हणजे फोन किंवा TV सेट्स, रेडिओ सेट्स यांच्याकडे देणे घेणारे जे सिग्नल्स आहेत, हे सिग्नल या अशा प्रकारच्या सॅटेलाइटच्या साह्यानं पास करणं किंवा ट्रान्समिट करणं सोपं जातं. नाव नेक्स्ट इज मीडियम अर्थ ऑर्बिट, म्हणजे मध्यम उंचीच्या उपग्रहांच्या कक्षा. हिअर हाईट अबोव द अर्थ सरफेस इज बिटवीन 2000 किलोमीटर्स टू 35,780 किलोमीटर्स. 2000 किलोमीटर उंचीपासून 35,780 किलोमीटर उंचीपर्यंतचा जो पट्टा आहे, याच्यामध्ये असणारे जे सॅटेलाइट्स आहेत त्यांना मीडियम अर्थ ऑर्बिट्स असं म्हटलं जातं. MEO असं म्हटलं जातं. If the height of the satellite orbit above the Earth's surface is between 2000 kilometers and 35,780 kilometers, the orbits are called as medium Earth orbits. Okay, the geostationary satellites orbit above the equator. These are therefore not useful in the study of polar regions. अशा प्रकारचे जिओस्टेशनरी जे सॅटेलाइट्स असतील, जे इक्वेटरवर म्हणजे विषुववृत्तावर भ्रमण करत असतील, ते ध्रुवीय प्रदेशाचं निरीक्षण करण्यासाठी अक्षम आहेत, म्हणजे त्यांचा तसा वापर होत नाही. तर मग त्यांच्यासाठी आपल्याला वेगळा विचार करावा लागतो. These are therefore not useful in the study of polar regions. For this purpose, elliptical medium earth orbits passing over the polar region are used. आणि यासाठी लंबवर्तुळाकार कक्षा असलेल्या आणि पोलर रिजनवरून किंवा ध्रुवीय प्रदेशावरून फेऱ्या मारणाऱ्या उपग्रहांची गरज असते. These orbits are called as polar orbits. In these orbits, the satellites complete one revolution in 2 to 24 hours. यांचं पृथ्वीभोवती होणारं परिभ्रमण 2 तासापासून 24 तासापर्यंतच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं होत असतं. Some of these satellites revolve in circular orbits at a height of around 20,200 kilometers above the Earth's surface. म्हणजे काही सॅटेलाइटची उंची जे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये असतात, परफेक्ट वर्तुळाकार कक्षेमध्ये असतात, त्यांची उंची 20,200 किलोमीटरच्या आसपास असते. ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट्स रिव्हॉल्व इन सच ऑर्बिट्स, म्हणजे नेव्हिगेशनल किंवा पृथ्वीवरील वेगवेगळ्या स्थानांची लोकेशन्स निश्चित करणारी जे सॅटेलाइट्स असतात त्याला ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट आपण म्हणतो. तर अशा प्रकारचे हे सॅटेलाइट्स या उंचीवर कार्य करत असतात. नाउ नेक्स्ट इज लो अर्थ ऑर्बिट्स. आता ज्यांची उपग्रहांच्या भ्रमणकक्षेची उंची 180 ते 2000 किलोमीटरच्या रेंजमध्ये असेल, अशा प्रकारचे कमी उंची असलेल्या कक्षा या ठिकाणी आहेत. Here, if the height of the satellite orbit above the Earth's surface is in between 180 kilometers and 2000 kilometers, the orbits are called as low Earth orbits. And the satellites used for scientific experiments and atmospheric studies revolve in low Earth orbits. आणि त्यांचं परिभ्रमण हे या कमी उंचीच्या कक्षांमध्ये होत असतं. Depending on the height of the orbits,
दे कम्प्लीट वन रिव्होल्युशन इन अराउंड 90 मिनिट्स. यांचं परिभ्रमण 90 मिनिटांमध्ये पूर्ण होत असतं, म्हणजे 1.5 तासामध्ये एक फेरी पूर्ण होत असते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, हबल स्पेस टेलिस्कोप आर रिव्हॉल्विंग इन लो अर्थ ऑर्बिट्स. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, ज्याला ISS असं म्हटलं जातं, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, अनेक देशांनी एकत्र येऊन बनवलेलं हे स्थानक आहे की तिथं जाऊन अवकाशामधील वेगवेगळे प्रयोग केले जात असतात. आणि त्याच पद्धतीनं HST म्हणजे हबल स्पेस टेलिस्कोप ही जी आहे हे लो अर्थ ऑर्बिटमध्ये परिभ्रमण करत आहेत. आता मित्रांनो, पृथ्वीभोवती ह्या ज्या काही कक्षा आहेत उपग्रहांच्या, त्या कशा असतात याच्याबद्दल आपण चर्चा करू. दिस इज दी हाय अर्थ ऑर्बिट. हे इक्वेटोरियल प्लेनवर असणार आहेत. दिस इज दी मीडियम अर्थ ऑर्बिट विच इज इलिप्टिकल वन. हा आधीचा हा सर्क्युलर आहे, हा इलिप्टिकल आहे. अँड लो अर्थ ऑर्बिट हे परत विषुववृत्ताशी समांतर फिरणार आहेत. अशा पद्धतीनं हे सॅटेलाईटच्या ज्या कक्षा असतात ह्या कक्षा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. A group of students from COEP, that is College of Engineering, Pune, made a small satellite and sent it to the space through ISRO in 2016. 2016 मध्ये इस्रोच्या माध्यमातून COEP या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मधील विद्यार्थ्यांनी अवकाशामध्ये सॅटेलाइट सोडलेले आहे. The name of the satellite is Swayam. It is orbiting the Earth at a height of 515 kilometers. The main objective of this satellite was to provide point-to-point messaging services using a special method. आता मित्रांनो, यामध्ये न्यूमेरिकल एक्झाम्पल्स काही सोडवून दिलेले आहेत आणि त्याच्याकडे आपण आवर्जून लक्ष देणं आवश्यक आहे. एक्झाम्पल नंबर 1. Suppose the orbit of a satellite is exactly 35,780 kilometers above the Earth's surface. Determine the tangential velocity of the satellite. म्हणजे त्याची क्रिटिकल वेलोसिटी आपल्याला शोधायची आहे. Here given information will be G, that is capital G, universal gravitational constant, is equal to 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram raised to 2. Then next is mass of the earth, 6 into 10 raised to 24 kilograms for earth. Then next is R, that is capital R. Radius of the earth is 6,400 kilometers for the earth. And in meters it is like this, 6.4 into 10 raised to 6 meters. Then next is H, that is height of the satellite above the earth's surface, which will be equal to 35,780 kilometers. Then we have to find out V, that is critical velocity. Now here we have to convert these distances in meters. Here R, that is radius of the earth, is 6,400 kilometers. Height of the satellite is of 35,780 kilometers. पहिल्यांदा आपण ह्या दोन्हींची बेरीज करायची आहे, या किलोमीटर्सची बेरीज करायची आहे आणि जी काही किलोमीटर्सची बेरीज येईल त्या किलोमीटरच्या बेरजेला 10च्या 3ऱ्या घातानं गुणल्यानंतर त्याचं एकक मीटरमध्ये आणता येणार आहे. म्हणजे MKS सिस्टीम किंवा SI सिस्टीममध्ये आणता येणार आहे आणि म्हणून ते त्या पद्धतीनं कन्व्हर्ट केलेलं आहे. नाव युझिंग द फॉर्म्युला फॉर क्रिटिकल वेलॉसिटी, दॅट इज V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ GM डिवायडेड बाय R प्लस H. आता G 6.67 into 10 raised to minus 11 into mass of the earth 6 into 10 raised to 24 kilograms. या ठिकाणी मित्रांनो, जरी पुस्तकामध्ये युनिट्स दिलेले नसतील तरी सुद्धा आपण मात्र ही सर्व युनिट्स इथं पुन्हा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये पुढं मांडा. त्यामुळं तुमच्या युनिटचा गोंधळ कमी होईल. म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागेल,
यांच्या पुढं गुणाकाराच्या स्वरूपामध्ये न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम रेस टू 2 घ्यावं लागेल इनटू किलोग्रॅम घ्यावं लागेल. म्हणजे अंशातील किलोग्रॅम आणि छेदातील 1 किलोग्रॅम दोनपैकी निघून जातील. म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम शिल्लक राहणार आहे. आणि मग पुढं हा अंशातील 1 मीटर आणि छेदातील 1 मीटर दोनपैकी अंशातील 2 मीटरपैकी 1 मीटर आणि छेदातील हा 1 मीटर हा कॅन्सल होऊन निघून जाणार आहे. अशा पद्धतीची गणितं आपल्याला करून त्यांची मांडामांड करून शेवटी आपल्याला उत्तर काढायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आर प्लस एच ची जी ही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू महत्त्वाची आहे. 42,180 इंटू 10⁻³ मीटर्स अशी मांडणी झाल्यानंतर आता पुढं आपण पुढील स्टेपमध्ये 6.67 इंटू 6 यांचा गुणाकार करायचा आणि तो इतका येईल 40.02 इंटू 10⁻11 इंटू 10⁻24. इथं 10च्या घातांकांची वजाबाकी करायची आणि मोठ्याचं चिन्ह ठेवायचं म्हणून 10⁻13 येणार आहे. डिवायडेड बाय 42,180 इंटू 10⁻³ ओके. आता 40.02 डिवायडेड बाय 42,180 हे बाजूला करा आणि 10चा 13वा घात गुणिले 10चा वजा 3रा घात म्हणजे घातांकांची वजाबाकी करायची मोठ्याचं चिन्ह ठेवायचं म्हणून 10चा 10वा घात शिल्लक राहणार आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे ह्या दोन व्हॅल्यूजचा जो भागाकार आहे ह्याची किंमत येणार आहे 0.0009487,907 इंटू 10⁻10 आणि मग पुढं 10⁻10 नी याला गुणल्यावर म्हणजे दशांश चिन्ह 10 घरं उजवीकडे सरकवायचे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 इथे येणार आणि मग ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी स्क्वेअर रूटमध्ये मांडणार आहोत. दॅट मीन्स व्ही इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 94,87,909 मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर असं तिथं आतमध्ये असणार आहे. ते युनिट घातल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. याचा स्क्वेअर रूट आता आपल्याला काढायचा आहे आणि स्क्वेअर रूट काढल्यानंतर याची किंमत येते 3080.245 मीटर्स पर सेकंद इज इक्वल टू 3.08 किलोमीटर्स पर सेकंद 3080.245 मीटर पर सेकंद म्हणजेच 1000ने भागल्यानंतर त्याचा वेग येईल 3.08 किलोमीटर प्रति सेकंद. इतक्या वेगानं तो उपग्रह त्या ठिकाणी फिरत राहणार आहे. नाउ नेक्स्ट न्यूमेरिकल एक्झाम्पल इज एक्झाम्पल नंबर 2. In the previous example, how much time the satellite will take to complete one revolution around the earth? पृथ्वीभोवतीची त्याची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, त्याला किती कालावधी लागेल हे काढायला सांगितलेलं आहे. Now here given data is height of the satellite above the earth's surface is 35,780 kilometers. And velocity of the satellite will be 3.08 kilometers per second. Now solution will be, suppose the satellite takes t seconds to complete one revolution around the earth. त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी t सेकंद इतका कालावधी लागतो असं आपण ॲझ्युम करूया. The distance traveled during this one revolution is equal to the circumference. पृथ्वीभोवती फिरत असताना एक फेरी पूर्ण करणं म्हणजे त्याचा सर्कम्फरन्स असेल म्हणजे त्याचा परिघ असेल म्हणजे त्या सर्क्युलर ऑर्बिटचा परिघ आपल्याला माहिती असला पाहिजे. ओके. आता इफ आर इज द रेडियस ऑफ द ऑर्बिट द सॅटेलाइट विल ट्रॅव्हल ए डिस्टन्स 2πr ड्युरिंग वन रिव्होल्युशन. एक फेरी पूर्ण करत असताना त्याच्यामध्ये किती अंतर पार करणार आहे ते 2πr इतकं अंतर पार करणार आहे. आर आपल्याला माहिती आहे, पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते. 2πr मध्ये ह्या सर्व किमती घातल्या तर आपण उत्तर काढू शकतो. त्याला लागणारा वेळ किती हे आपण शोधायचं आहे, ते पुढं पाहूया.
Thus, the time required for one complete revolution can be obtained as follows. V is equal to distance divided by time. Here distance is equal to circumference म्हणजे परिघ असेल divided by time. Therefore, now V is equal to 2 pi r divided by t. Now, we have to find out the t. Therefore, we are now taking this t to the left hand side. ते अंशात जाईल आणि v उजवीकडे घेऊया तो छेदात येईल. Therefore, next step will be t is equal to 2 pi r divided by v. 2 pi r छेद v असं आपल्याला ती राशी मिळेल. आता is equal to 2 pi into r म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ प्लस हाईट ऑफ द सॅटेलाइट अशी एकूण हाईट आपल्याला पाहिजे म्हणजे r प्लस h पाहिजे. म्हणून 2 पाय इंटू ब्रॅकेट r प्लस h मांडलेलं आहे डिवायडेड बाय v. आता पुढं 2 इंटू द व्हॅल्यू ऑफ पाय इज कन्सिडर्ड 3.14 इंटू r that is 6400 plus h 35,780 divided by 3.08 किलोमीटर्स पर सेकंद. ही जी व्हॅल्यू आहे ह्या सर्व व्हॅल्यू या ठिकाणी आपण घातल्या तर या सर्वांचा हा गुणाकार आणि हा भागाकार या सगळ्याचं उत्तर आपल्याला मिळेल 86,003.38 सेकंद म्हणजे 86,003.38 सेकंद इतका कालावधी लागेल. आता याला 3600नी जर भागलं म्हणजे 36 सेकंदांनी जर भागलं तर आपल्याला तासामध्ये उत्तर काढता येतं. तसा भागाकार करा आणि ही व्हॅल्यू येते का याची पडताळणी करून पहा. सो द फायनल आन्सर विल बी द टाइम टेकन टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन विल बी 23 hours and 54 minutes. Here, since the velocity is taken in the unit kilometers per second, the radius is also taken in the unit kilometers. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर जरूर इतरांच्यासाठी शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.